हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण आता बॉम्बे हायकोर्ट मुंबई उच्च न्यायालय क्लर्क भरती याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचे ॲनालिसिस करणार आहोत। प्रिव्हियस इयरमध्ये जे पेपर झाले 2019 आणि 2023 मध्ये, ठीक आहे, त्याचं ॲनालिसिस करणार आहोत। 2019 ची भरती होती ही, 2019 ची भरती होती आणि 2020 ला पेपर झाला। ओके, आणि एक असं म्हणू शकता ना तुम्ही डायरेक्ट, एक पेपर 2020 ला झाला आणि एक पेपर 2022 ला झाला होता। ओके, सॉरी 23 ला, फरवरी 26 फेब 2023 ला झाला त्या। तर हा जो 26 फेब 2023 चा जो पेपर होता त्याचा ॲनालिसिस आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे। हे आता 2020 च्या पेपरचं आपण ॲनालिसिस करत आहोत। ठीक आहे, बॉम्बे हायकोर्ट मुंबई उच्च न्यायालय, ठीक आहे, हायकोर्ट ऑफ ज्युडिकेचर ॲट बॉम्बे म्हणजे मुंबई उच्च न्यायालय। क्वेश्चन पेपर फॉर स्क्रीनिंग अँड रायटिंग टेस्ट, ठीक आहे, क्वेश्चन पेपर आहे फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क। चला, डेट बघून घ्या कधी आहे तर 12 जानेवारी 2020, 12/1/2020, टायमिंग 11:30 ते 12:30, टोटल मार्क 90 मार्क। ओके, या पेपरमध्ये बॉम्बे हायकोर्टच्या पेपरमध्ये तुमचे एकूण 90 प्रश्न असतात, 90 प्रश्न असतात आणि त्या 90 प्रश्नावर 90 गुण असतात। ठीक आहे, म्हणजे एक क्वेश्चनला 1 गुण। टाइम किती असतो तर 60 मिनिटे किंवा 1 तास। ओके, यामध्ये कोणकोणते घटक विचारले जातात, कोणकोणत्या विषयांवर प्रश्न येतात ते एकदा डिस्कस करून घेतो। ओके, चला, एक लिहून घ्या मॅथ रिझनिंग फास्टमध्ये, नसेल माहिती लिहून घ्या, नाही तर लिहायची गरज नाही तसं। ठीक आहे, मॅथ रिझनिंग इंग्लिश, ठीक आहे। ओके, हे 3 जे आहे ना, याच्यावर 20 प्रश्न विचारले जातात। 20 प्रश्न, 20 प्रश्न आणि 20 प्रश्न, 20 त्रिक 60 प्रश्न झाले आणि राहिलेले 30 प्रश्न जीकेवर 10 प्रश्न, मराठीवर 10 प्रश्न आणि कॉम्प्युटर नॉलेजवर 10 प्रश्न। ओके, 3 विषयामध्ये 20 क्वेश्चन, 60 प्रश्न इकडे झाले आणि हे 10 30 प्रश्न, एकूण असे 90 प्रश्न विचारले जाते आणि टायमिंग असतो 1 तास। ओके, चला आता आपण आपल्या क्वेश्चनकडे वळू। क्वेश्चन नंबर 1, निर्जर या शब्दाचा समानार्थी शब्द काय? निर्जर मित्रांनो, जल होत नाही, जर तर होतच नाही, निर्जर म्हणजे ईश्वर। ठीक आहे, जे कोणी लोक जुन्या कवींच्या कविता वगैरे ऐकत असन, वाचत असन, त्यांना माहित आहे निर्जर म्हणजेच काय तर ईश्वर। ठीक आहे, विरामचिन्हांचा योग्य पर्याय निवडा। ओके, विरामचिन्हांचा योग्य पर्याय निवडा। क्वेश्चन नंबर 2, सर्वजण बससाठी थांबले होते पण बस आली नाही, हे चूक आहे। सर्वजण बससाठी थांबले होते पण बस आली नाही, हे पण चूक आहे, हे पण चूक आहे चिन्ह, हे योग्य। ठीक आहे, चला, सर्वजण बससाठी थांबले होते पण बस आली नाही। ठीक आहे, चला नेक्स्ट, खाली दिलेल्या शब्दांतून भाववाचक नाम मित्रांनो हुशारी। ठीक आहे, हुशारी हे भाववाचक नाम आहे। कंसातील शब्दाचे सामान्य रूप निवडा। माझ्या अंगणात एक जांभळाचे झाड आहे, अंगणात फर्स्ट आहे। ठीक आहे, चला, नामाचा प्रकार ओळखा। समुद्र हे कसं नाम आहे तर विशेष नाम नाही होणार, सामान्य नाम। ओके, ऑप्शन नंबर बी, हे होत नाही, हे होत नाही। ओके, चला नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 6 बघा आता। आळस या शब्दाचा विरुद्धार्थी पर्याय निवडा। आळसच्या अपोजिट आराम होणार नाही, अपराध होणार नाही, उत्साह। ठीक आहे, ऑप्शन नंबर 3, आळसचा विरुद्धार्थी शब्द उत्साह। एकदम इझी शब्द आहे। आता, आमचे शरीर सुदृढ व्हावे आम्ही योगासने करतो। आमचे यात 2 वाक्यांना कोणत्या उभयान्वी अव्ययाने जोडले तर ते मिश्र वाक्य होते। आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून, ठीक आहे, इझी होता, हार्ड नव्हता। ठीक आहे, चला, राजहंस या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? राजहंस होत नाही, राजहंसी। ठीक आहे, ऑप्शन नंबर बी,
हे होत नाही, राजहंसनी पण होत नाही. फक्त मला एकदा चेक करू द्या. 8ला राजहंसी बरोबर आहे. ओके चला. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. आशीर्वाद आहे ना, कॅन्सल. आशीर्वाद हाच बरोबर आहे. ओके चला. आसी नाही, हा ते नाही. ठीक आहे, हा पण नाही. आशीर्वाद. ओके चला. आशीर्वाद पाठ करून घ्या नेहमी मित्रांनो. कधी कधी असा पण आशीर्वाद टाकला जातो एक्झाममध्ये, ऑप्शनमध्ये आशीर्वाद असा पण ऑप्शनमध्ये टाकला जातो. तेव्हा तुम्ही हा शब्द आणि हा शब्द कन्फ्युजन व्हाल तुम्ही. ओके तर लक्षात ठेवा, हा शब्द नाही आहे इथे, हा शब्द आहे. ठीक आहे. ओके नेक्स्ट. सिंह कटी या शब्दाचा समास ओळखा. सिंहकटी. सिंहकटी हे बहुव्रीही राहायला पाहिजे. मी एकदा चेक करतो. हो बहुव्रीही. ओके चला. ज्यांचं मराठी चांगलं असेल त्यांना पैकीच्या पैकी मार्क मराठीमध्ये मिळू शकते. 9 तरी मार्क मिळू शकते. मी स्वतः 25 पैकी 23 मार्क घेतले मराठीमध्ये प्रिव्हियस तलाठी एक्झाममध्ये. ओके ऑलरेडी माझं मी 3 एक्झाम क्रॅक करून आहो. हे इंग्लिश आहे ना. व्हॉट इज द नाउन ऑफ प्रिस्क्राइब. ठीक आहे मित्रांनो, इंग्लिश आपण एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये घेऊ, सेपरेट व्हिडिओमध्ये घेऊ इंग्लिश. ओके इंग्लिशसाठी एक सेपरेट व्हिडिओ येईल. चला नेक्स्ट. रिकाम जागा ब्लँक इज द चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्ट. बॉम्बे हायकोर्टचे चीफ जस्टिस कोण? 2019चे कोण आहे बघा. काय ऑप्शन आहे? चीफ जस्टिस चेकआउट. चेक मी किती म्हणतंय? ऑप्शन नंबर 4 प्रदीप. ऑप्शन नंबर 4 काय? प्रदीप नंदराज. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. ठीक आहे. श्री प्रदीप नंद्राजोग. ओके 2019चा विषय आहे. 2019चं करंट आहे. पेपर 2020ला झाला होता, म्हणजे 19-20चं ते करंट विचारलंय. जानेवारी झाला होता म्हणजे 19चं करंट विचारलंय ते. ठीक आहे 2019चं करंट विचारलं आहे. आता सध्या हल्ली बॉम्बे हायकोर्टाचे कोण चीफ जस्टिस आहे तुम्ही नोट करून घ्या, पाहून घ्या. आणि ते एक्झाममध्ये येण्याची शक्यता आहे, कारण की त्यावेळेस विचारलं होतं, यावेळेस पण शक्यता राहील. इन व्हिच स्टेट जिम कार्बेट नॅशनल पार्क इज सिच्युएटेड. जिम कार्बेट उत्तराखंड. आपलं अक्षय कुमार आणि मोदीवाला जिम कार्बेट. ओके अक्षय कुमार आणि मोदीवाला जिम कार्बेट. हु इज नोन ॲज द मदर ऑफ सीड. मदर ऑफ सीड कोण आहे? राहीबाई पोपरे, सैलबाई भक्कड. पाहू दे मला एकदा आन्सरच पाहू दे डायरेक्ट. हां राहीबाई पोपरे. चला ऑप्शन ए राहीबाई पोपरे. नेक्स्ट. अरे 34 नंबर क्वेश्चन. Which of the following sports is associated with the name पेले? याचा काय आन्सर आहे बघा. फुटबॉल म्हणताय. ठीक आहे चला फुटबॉल. ओके फुटबॉल. नेक्स्ट. विच रिसेंट लॉ केम इन टू एक्झिस्टन्स फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल ऑफेन्स अगेन्स्ट चिल्ड्रन. हा आहे 1962चा नाही. ज्युएल अँड जस्टिस नाही. प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ॲक्ट 2012 हाच आहे. ठीक आहे चला. ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट. हु रिसिव्ड पद्मश्री अवॉर्ड 2019 फॉर स्पिरिच्युअलिटी. स्पिरिच्युअलिटीसाठी पद्मश्री कोणाला भेटला? चेक करा तुम्हाला बघा काय. ज्यांना कोणाला माहिती आहे त्यांनी कमेंट करा. मी तर आपण डायरेक्ट आता जे काही मला माहीत नाही मी डायरेक्ट आन्सरच पाहतो. बंगारू अदिगल. ठीक आहे. वेज बंगारू अदिगलर. 37 नंबर क्वेश्चन. Where is the first floating market? Where is the first floating market place situated in India? फ्लोटिंग मार्केट पहिलं भारतामधलं हे आहे चेन्नई, कोलकाता. ज्यांना कोणाला माहीत नसेल ऑप्शन तरी पण त्यांनी कोलकाता मारलं असेलच 2020 मध्ये. का? कारण की कोलकातामध्येच बंदर वगैरे आहे, तिथं नदी वगैरे आहे.
बऱ्याचशा लोकांना माहीत असेल हल्दिया वगैरे बेट तिथं जवळ आहे, कोलकाता पण बेट आहेच. ओके. आणि समजा कोलकाता नसतं, ज्यांना कोणाला माहीत नसतं तर काय मारलं असतं, ते लोकटक वगैरे, काय लोटकट काय नाव आहे ते, लोकटक का लोटकट काहीतरी आहे नाव ते, फ्लोटिंग बेट, फ्लोटिंग मार्केट असं. ठीक आहे, एक मिनटं, हे कसं जाईल भाई. हां चला, ओके ओके. नेक्स्ट, व्हॉट इज ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय होते, द ग्रॅड्युअल कूलिंग ऑफ द ओशन्स ऑन द अर्थ नाही, द ग्रॅज्युअल कूलिंग ऑफ द एंड ऑन द अर्थ नो, अँड हिटिंग ऑफ, हां ठीक आहे, द ग्रॅड्युअल कूलिंग अँड हिटिंग ऑफ द ॲटमॉस्फिअर हे राहू शकते. चौथं मी चेक करतो एकदा. ऑप्शन नंबर टी बरोबर आहे. ओके चला, बरोबर आहे. द ग्रॅज्युअल म्हणा काय, ग्रॅज्युअल म्हणा ते, ग्रॅज्युअल कूलिंग अँड हिटिंग ऑफ द ॲटमॉस्फिअर. ठीक आहे. हु वॉज द फर्स्ट नोबेल प्राइज विनर इन इंडिया. मदर टेरेसा नाही, रवींद्रनाथ टागोर. ओके, बऱ्यापैकी लोकांना हे माहीत असेलच, रवींद्रनाथ टागोर. नेक्स्ट, which state is known manufacturer of पैठणी. which state is known for manufacturing पैठणी sarees. पैठणी साडीसाठी कोणतं स्टेट प्रसिद्ध आहे. मध्य प्रदेश, पंजाब, चेन्नई नाही, महाराष्ट्रच आहे. महाराष्ट्राची पैठणी, पैठणची पैठणी आपली. बघा आता रिझनिंग, मॅथ आणि रिझनिंग घ्या. इफ 3:10 देन 2:2 किती, 3 चौक 12, तसंच बे चौक तुमचा आन्सर आहे 8. ओके, सेम हाच क्वेश्चन रिपीट झाला 2023च्या एक्झाममध्ये. मी 2023चं पण ॲनालिसिस केलं आहे. 2023च्या एक्झाममध्ये सेम हाच क्वेश्चन रिपीट झाला आहे. CBA, एक मिनिट, इथं डायरेक्ट कसं आहे का, CBA is to EFG as KGA क्वेश्चन आहे. C नंतर DE, तसंच K नंतर LIJKLM. M न कोण सुरुवात पहा, हे एक होतच आहे, हे तर कट्टे, हे कट्टे, हे कट्टे. ऑप्शन नंबर हेच आहे, एक नंबर ऑप्शन. ठीक आहे, चला. राधा अँड रमा आर सिस्टर्स. राधा अँड रमा आर सिस्टर्स. राधा अँड रमा आर सिस्टर्स. बघा, सिस्टर म्हणजे दोघी पण लेडीज आहे, दोघी फिमेल आहे. फिमेलसाठी मी गोल करत असतो आणि मेलसाठी चौकोन करत असतो. ठीक आहे. आणि हा रिझनिंग पूर्ण मी माझ्या चॅनलवर मी पूर्ण शिकवून दिले मित्रांनो, तिथून ते तुम्ही क्लास घ्या, अटेंड करा. ओके, चला. सरला अँड विमल आर ऑल्सो सिस्टर्स. सरला अँड विमल. ठीक आहे, सरला अँड विमल ह्या पण एक सिस्टर आहे. नेक्स्ट, सरलाज फादर इज रामाज ब्रदर. सरलाचा फादर पहा, सरलाचा फादर हा रमाचा ब्रदर आहे. ठीक आहे, ब्रदर आहे. ओके, म्हणजे हे दोघी पण बहिणी, याचा पण भाऊ असेल. नंतर सो व्हॉट इज द रिलेशन ऑफ विमल विथ राधा. ठीक आहे, सरलाची बहीण आहे विमल. विमल आणि राधाचं कनेक्शन काय, दोघांचं रिलेशन काय तेच विचारले. बघा, व्हॉट इज द रिलेशन ऑफ विमल विथ राधा. दिसतंय का, विमलचं रिलेशन काय आहे राधा बरोबर, तर ह्या राधाच्या भावाची मुलगी म्हणजे काय, तर भाची. भावाची मुलगी म्हणजे भाची, भाचीला काय म्हणते, नाईस. ओके, बरोबर, नाईस. भाची म्हणजे नाईस. नेक्स्ट, फाइंड द ऑड मॅन आउट. चेन्नई, हैदराबाद, पुणे आणि निजामाबाद. ओके, बघा, हाच क्वेश्चन 2023 मध्ये रिपीट झाला आणि त्याचं आन्सर की मध्ये नाव होतं चेन्नई. का चेन्नई का होतं, चेन्नई कॅपिटल आहे, हैदराबाद कॅपिटल आहे, बाकी दोघं कॅपिटल नाही. म्हणजे हा कॅपिटलवाला म्हणजे राजधानीवाला तर ट्रिक इथं लागणार नाही. एकच ट्रिक आहे का चेन्नई फक्त एकाच ठिकाणी बंदर आहे, बाकी बंदर नसणारे आहे. ठीक आहे, बाकी ठिकाणी बंदर नाही, सिंगल ठिकाणी बंदर आहे, बाकी ठिकाणी बंदर नाही. नेक्स्ट, आणि सेम हाच क्वेश्चन रिपीट झाला 2023 मध्ये. 2 क्वेश्चन रिपीट झाले होते तुमचे. कोणकोणते, एक हा क्वेश्चन रिपीट झाला, हा क्वेश्चन रिपीट झाला, हे. ठीक आहे,
मी चेक केलं, जवळपास 7-8 क्वेश्चन रिपीट झाले होते आणि काही 2-4 क्वेश्चन ज्याचे विचारण्याची पद्धत रिपीट झाली होती. ओके, नेक्स्ट बघा, जे के एल सोडा MN O सोडा PQ R सोडा ST U सोडा VW X सोडून द्या Y आणि Z. हे पहिलेच YZ. ओके, नेक्स्ट सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. 15 हा क्वेश्चन रिपीट झाला. 15, 24, 33, 42 हा क्वेश्चन रिपीट झाला. 2023 मध्ये रिपीट झाला, म्हणजे हे 2019चा हा पेपर चालू आहे. पेपर सध्या पाहणं 2019चा चालू आहे. ओके, म्हणजे जो पेपर झाला होता 20 मध्ये, सेम 3 क्वेश्चन आतापर्यंत 2023ला रिपीट झाले. ओके, ऑब्व्हियसली असेच काही नाही काही क्वेश्चन प्रिव्हियस इयरचे 2024च्या पण ॲडमध्ये रिपीट होऊ शकते, होणार आहेच म्हणजे आहेच. ओके, तेव्हा आन्सर काय, तर बेरीज होती डायरेक्ट 9 9 फरक 9, इकडे 9 9 9 वाढवतो म्हटलं तर आन्सर येते 51. ओके, ऑप्शन नंबर ए. युसुफ वेंट अब्रॉड, ही इज रिच. युसुफ वेंट अब्रॉड, ही इज रिच. युसुफ परदेशामध्ये गेला, तो रिच आहे, तो श्रीमंत आहे. या वाक्यावरून तुम्हाला इथं व्हॉट इन्फेरन्स कॅन बी ड्राउन फ्रॉम धिस 2 सेंटेन्स. ठीक आहे, याच्यावरून काय इथं कोणतं वाक्य सत्य निघल, कोणतं तात्पर्य निघते याच्यावरून ते तुम्हाला सांगायचं आहे. सम पीपल हू वेंट अब्रॉड आर नॉट रिच. बघा, तो परदेशात गेलाय आणि तो रिच आहे, म्हणजे हे नॉट रिचचा काही संबंध पडते का, म्हणजे नाही. ठीक आहे, याचा त्याचा काही संबंध नाही. ओके, वरच्या 2 वाक्याचा आणि ह्या पहिल्या ऑप्शनचा काही संबंध नाही. द पीपल हू वेंट अब्रॉड बिकम रिच. अब्रॉड गेल्यानंतर माणसं रिच होतात, श्रीमंत होतात. याला होल्डिंगवर ठेवू. द पीपल हू डिड नॉट गो अब्रॉड आर नॉट रिच. पहा, जे लोक परदेशात जात नाहीत ते श्रीमंत नसतात. परदेशात न जाणाऱ्या लोकांचा आणि त्या वाक्याचा काही संबंध नाही. ओके, इथे संबंध फक्त परदेशात जाणाऱ्या लोकांचा आहे. सम पीपल हू वेंट अब्रॉड आर रिच. पहा, काही लोक जे परदेशात जातात ते रिच असतात, हे बरोबर राहू शकते. ठीक आहे, चला ऑप्शन नंबर डी, हे पण तुमचं चूक होते. ठीक आहे, नेक्स्ट फाइंड आउट द इनकरेक्ट नंबर. बघा, अशा कंडिशनमध्ये सरळ फरक पाहून घ्यायचा. ह्या दोघांमधला फरक आहे 15, ह्या दोघांमधला फरक आहे 3, 20, 20 आणि 30, 13, बरोबर आहे ना. 30, 20, 30, 40, 23, 23. ठीक आहे, 23 फरक आहे. ह्या दोघांमधला फरक आहे 2 आणि 7 आणि 2 9. एक मिनटं, डबलच लिहितो. ह्या दोघांमधला फरक आहे 15, ह्या दोघांमधला फरक आहे 23, ह्या दोघांमधला फरक आहे 2 आणि 7 9, 4 आणि 3 7 37. हे होते 80 आणि 4. ठीक आहे, 80 आणि 20 किती, 20 आणि 20 40, 40, बरोबर आहे ना. ह्या दोघांमधला फरक बघा, 4 आणि 5 9, 12 आणि 5 17, 55चा फरक आहे. ठीक आहे, 55चा फरक. ह्या दोघांमध्ये फरक बघा, 80 इथं पकडतो आणि ही वरची बघा, इथे 180 करा, इथला 1 आणि ह्या वरचा इकडला 4, 5 झाले. ओके, इथं 80 वरून 20 टाका आणि 80 वरून 20 टाकले 200 झाले, 200 वरून आणखी 20 टाका म्हणजे 200 वरून आणखी 40 टाका 60, 65. ओके, चला बघा, फरक किती किती दिसता इथे पाहून घ्या. 15, 23, 37, 45, 55, 65, 65, 55, 45. फरकांचा फरक इथं तुम्हाला 10 दिसत आहे का, करा आणखी 10 फरक मायनस करा. मी म्हणतो इथं 10 मायनस केल्यानंतर इथं समजा तुम्ही 35 घेतले, पुन्हा इथे 10 मायनस केल्यानंतर इथे तुमचे 25 आणि पुन्हा इथे 10 मायनस करा, म्हणजे 10 फरक निघते. ते बघा, 15 आणि 4 आणि 15 19, 19 आणि 25 किती होत आहे, 19 आणि 25 किती, 9 आणि 5 14, 4 हात चालू 1, 3 आणि 1 4, 44. 42 ऐवजी तुम्हाला 44 पाहिजे, 42 ऐवजी 44 पाहिजे, तेव्हा तुमचा आन्सर बरोबर येते. ओके, जे इंग्लिश आहे मित्रांनो, आपलं जे इंग्लिश राहिलं ते एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये आपण कव्हर करून घेऊ. ओके, चला, तुमचा आन्सर आहे 42. 42 चुकला आहे, बाकी सगळं तुमचं बरोबर आहे. 42च्या ऐवजी जर 44 टाकला आपण इथे, ठीक आहे, 42 याला काढून 44 टाकला तर तुमची सिरीज बरोबर होते, ज्यामध्ये फरक आहे, फरकांचा फरक 10 10चा राहील. ओके, फरकांचा फरक 10 10चा राहील. इथं 15चा फरक, इथं 25चा फरक, 25 35चा फरक, 35 45चा फरक, 45 55चा फरक आणि 65चा फरक. ठीक आहे, म्हणजे असा फरकांचा फरक जर काढतो म्हटलं आपण, तो तुम्हाला 10 10
10 दिसेल. ओके नेक्स्ट. इन अ रनिंग रेस 6 रनर्स वेअर इन फ्रंट ऑफ अंगड. अंगडच्या समोर 6 रनर्स आहे म्हणतात. ठीक आहे पहा, अशी धावाची रेस आहे, समोर आहे, समोर 6 लोक आहे आणि एक आहे नंतर अंगड. ओके चला, अंगडचा एक पकडाचा आहे. चला, हनीफ वॉज ॲट 4th प्लेस बिहाइंड अंगड. अंगडच्या मागे 4th आहे, म्हणजे अंगड नंतर हा पहिला व्यक्ती, दुसरा व्यक्ती, तिसरा व्यक्ती आणि चौथा व्यक्ती, आणि हो जो चौथा व्यक्ती आहे तोच हनीफ आहे म्हणताय. ओके चला, हनीफ वॉज ॲट 7th प्लेस फ्रॉम द लास्ट नंबर. शेवटून 7वा आहे हनीफ, म्हणजे मी असं म्हणू का, शेवटून जर इथून विचार करतो म्हटलं तर इथं 6 लोक असन आणि 7वा हनीफ असेल. ओके चला, मग काय म्हणते, सो हाऊ मेनी रनर्स वेअर देअर. ठीक आहे, तिथे एकूण आता किती लोक आहेत ते पहा. ठीक आहे, हे 6 लोक आणि 6 लोक 12 लोक झाले. 13, 14, 15, 16, 17. ऑप्शन नंबर सी 17 लोक आहे. किती 17 रनर किती आहे तर 17 रनर आहे. इन अ कोड लँग्वेज द वर्ड प्रॅक्टिस इज रिटर्न इज, थोडं वर घेतो, दिसतं तुम्हाला. इन अ कोड लँग्वेज द वर्ड प्रॅक्टिस इज रिटर्न ॲज, असं वाला काहीतरी. ठीक आहे चला. देन हाऊ द वर्ड ट्रेन्स विल बी रिटर्न. बघा, प्रॅक्टिस त्यांनी काय केलं पाहून घ्या. पहिलं पी दिसत आहे तुम्हाला, पी दिसत आहे, पी जशी ते आहे. ओके, मग आर ए आहे ना, त्याला ए आर केलं. पहिला पी जशी ते आर एच्या ऐवजी ए आर केलं. तसंच इथं करा, टी जशी ते ठेवा. टी इथं आहे, टी इथं आहे, टी इथं आहे, टी इथं आहे. ओके, मग आर ए आहे ना, त्याला ए आर करा. ए आर आहे, ए एन कटला, ए आर आहे, ए आय आर ए कटला. ओके चला, नंतर काय म्हणताय, हे इथपर्यंत केले आपले. ओके, नंतर पहा, हा जो शेवटचा ई आहे ना, इथं शेवटी ई दिसत आहे. ओके ठीक आहे, मग याचा शेवटचा यस, इथं यस आहे, इथं पण यस आहे. ठीक आहे बघ, ठीक आहे. आता पहा, पहिले 3 शब्द तुम्ही घेतले, इथले 3 शब्द इथले घेतले. त्यानंतर काय करा, सी टीला चेंज केलं का, टी सी केलं. ठीक आहे, सी टीला त्यांनी चेंज केलं, टी सी केलं, उलट्या केलं. आता हे 3 शब्द झाल्यानंतर आय एनला हे करा, एन आय करा. आय एन जशी ते कॅन्सल, एन आय. ठीक आहे, चला एक मिनटं, हो बरोबर आहे ना. ऑप्शन नंबर सी. काही नाही, पाहते लॉजिक त्यांनी कसं लावलं होतं, कसं लॉजिक लावलं होतं. हे पी जसे ते, पी जसे ते, त्यानंतर हे दोघं आहे ना इकडे उलट्या केलं, त्यानंतर हे दोघं उलट्या केले, शेवटचा अंग जसे ते आय सीचं पुन्हा त्यांनी उलट्या केलं, सी आय केलं असं. ठीक आहे बरोबर. ओके नेक्स्ट, which of the following words cannot be founded by the word expectation. म्हणजे खाली जे 4 शब्द ऑप्शन दिले आहे, 4 शब्द दिले आहे, ते या एक्सपेक्टेशन काय असतं शब्द, एक्सपेक्टेशन. ठीक आहे, एक्सपेक्टेशन असं वाचून घ्या तुम्ही आता. ठीक आहे, या शब्दामध्ये नमूद नाही, या शब्दामध्ये नाही. काय, which of the following word cannot be found by the word expectation. एक्सपेक्टेशन मध्ये यापैकी कोणता शब्द समावलेला नाही ते इथे तुम्हाला शोधायचं आहे. पहिले शोधा, कॅट आहे का, CAT कॅट आहे का, पा CA आणि टी आहे. ठीक आहे, PROVE प्रूव्ह, PROVE दिसते का, पा पी आहे, आर नाही दिसतंय ना. चला, हा शब्द इथे दिसत नाही, म्हणजे हेच तुमचा आन्सर आहे. बाकी दिसते, प्रो दिसत नाही, म्हणजे हाच शब्द इथे दिसत नाही. बाकी तर TAT तर दिसतच आहे नाही बघा, TAT. एक्सपेक्ट हे तसं आहे, एक्सपेक्ट पूर्ण शब्द. ओके, कोणता शब्द दिसत नाही म्हणताय, कॅनॉट बी फाउंड. हा प्रूव्ह हा शब्द दिसत नाही, कारण की तिथं आरच तिथं नाही. नेक्स्ट, द टाइम इज मेजर्ड बाय अवर्स, द लेंथ इज मेजर्ड बाय व्हॉट. काय म्हणताय, टाइम म्हणजे वेळ हा तासांमध्ये मोजला जातो, तर लेंथ लांबी ही कशामध्ये मोजली जाते, लिटर नाही, मीटर. ठीक आहे बरोबर, किलोग्रामही नाही आणि वेट पण नाही. ओके चला, मीटर किंवा किलोमीटरमध्ये मोजला जातो काय तर लेंथ, लांबी.
अरेंज द फॉलोइंग इन अ अरेंज द फॉलोइंग इन अ मिनिंगफुल सिक्वेन्स. मिनिंगफुल सिक्वेन्समध्ये तुम्हाला अरेंज करायचे आहे बघा. डेथ, बर्थ, एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट आणि मॅरेज. व्यक्तीचे वेगवेगळ्या स्टेजवर कोणकोणत्या घटना घडतात तेच इथे मेन्शन करायचं आहे. पहा, सर्वात पहिलं बर्थ होते. 2 जिथं असून तिथं पहा, इथे 1 आहे कॅन्सल, 5 आहे कॅन्सल, 3 आहे कॅन्सल, 2 सुरुवात आहे. चला, डेथ 1 एंडिंगला 1 आहे, बरोबर. ओके, चला ऑप्शन नंबर डी. बाकी शोधायचं काही गरज नाही, कारण की बर्थ आहे, सुरुवातीला बर्थ होते आणि एंडिंगला डेथ आहे, संपला विषय. मधात हे तर काही 2 मागं पुढे राहणार आहे, ते राहू द्या, मग काही टेन्शन घ्यायचं नाही. अ पर्सन हू इज प्रेझेंट एव्हरीवेअर. ओमनीपोटेंट नाही, ओमनी प्रेझेंट, बरोबर हेच आहे, ठीक आहे. ओमनी प्रेझेंट. ओमनी प्रेझेंट म्हणजे प्रत्येक ठिकाणी हजर राहणारा. ट्रेन जसं प्लॅटफॉर्म आहे, ट्रेन जशी प्लॅटफॉर्मवर थांबते, शिप कुठे थांबते? समुद्रात थांबत नाही, समुद्र चालते, ओशनमध्येच नाही. फिश तर होणारच नाही. हार्बर, ठीक आहे. हार्बर म्हणजे काय तर बंदर होते, बंदर, बंदरगाह, बंदरगाह, बंदर. म्हणजे जशी ट्रेन प्लॅटफॉर्मवर थांबते तसंच शिप किंवा जहाज बंदरामध्ये थांबते, बंदरगाहावर थांबते. ओके, नेक्स्ट. व्हाय द आईस गेट्स मेल्टेड इन रूम टेम्परेचर? बिकॉज द एअर इन द रूम इज कॉल्ड. हे रूमचा आणि रूम टेम्परेचरचा काही संबंध नाही, ठीक आहे. रूमचा आणि रूम टेम्परेचरचा काही संबंध नाही या ठिकाणी. या ऑप्शनमध्ये रूम म्हणजे फक्त एक आपली रूम, खोली असा अर्थ पकडलाय आणि रूम टेम्परेचर म्हणजे सामान्य तापमान असते, ठीक आहे. चला, बिकॉज द इनिशियल फॉर्म ऑफ आईस वॉज वॉटर, हे पण नाही आहेत. बिकॉज द एअर इन द रूम इज वॉर्मर दॅन, हे पुन्हा रूम, हा रूमचा उल्लेख इथे रूम ॲज अ रूम म्हणून आलाय, खोली म्हणून आलाय, हे पण नाही आहे. मग नन ऑफ द अबाव. मग खरं कारण काय ते सांगतो आता. आईस जो आहे ना, आईस किंवा बर्फ पिघलतो का? कारण की रूम टेम्परेचरमध्ये त्यांचे मॉलिक्युल्स म्हणा की अणू म्हणा, त्यांचे अणूमध्ये जे बॉन्डिंग राहते, एकमेकांमध्ये पकड राहते, ती पकड ढिली होते. ओके, चला, ती पकड मग कशामध्ये? वॉटरमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर पकड मग प्रॉपरमध्ये येते. ओके, चला, नन ऑफ द अबाव. आता बघा, तरी थोडं एकदा तुम्ही चेक करून घ्या, हे बघा, एकतर हे माझ्या मतानुसार हे ऑप्शन असायला पाहिजे, नाहीतर मग हे तर कन्फर्म आहे. ओके, हे तर ह्या दोघांचा ए आणि सीचा काही संबंध पडत नाही. हे जे रूम आहे ना, रूमचा आणि ह्या रूम टेम्परेचरचा इथं काही संबंध दूरपर्यंत संबंध नाही. ओके, त्यामुळे एकतर हे असू शकते किंवा हे असू शकते. माझं सर्वात जास्त जर मी एक्झाममध्ये असतो तर हे मारलं असतं. ओके, चला. इन द कोड लँग्वेज डॅड इज रिटन ॲज 414. हो, पहा, डी म्हणजे 4 होते, ए म्हणजे 1 होते आणि डी मध्ये 4. तसंच एफ म्हणजे 6, ए म्हणजे 1, डी म्हणजे 4, 614. हे ऑप्शन एज बरोबर आहे इथे. ओके, चूज द नंबर व्हिच इज डिफरंट फ्रॉम अदर्स इन द ग्रुप. 125, 35, 17, 85 दिसते. बाकी सगळं 5 भाग जात आहे, फक्त 17 सोडून. ऑप्शन सी, फाइंड ऑड मॅन आउट. चिकन, मटन, फिश, मशरूम. हे आहे प्राणी म्हणू शकतं त्याला. हे चिकन मटन म्हटलं तर हे खाण्याचे पदार्थ म्हटलं तर हे आहे नॉनव्हेज. हा आहे मशरूम व्हेज. ऑप्शन नंबर डी तुमचा आन्सर आहे. ओके, चला नेक्स्ट. रिव्हर फूड, सीचं काय होतं? रिव्हर फ्लड. रिव्हरला जसा फ्लड येते तसा सी साठी फ्लो नाही, वेव्ज, सी वेव्ज. ठीक आहे, समुद्री लाटा. बघा, हाय टाईड आणि लो टाईड. हे हाय टाईड आणि लो टाईड तर होणारच नाही. हाय टाईड लो टाईड होणार नाही. हाय टाईड आणि लो टाईड म्हणजे भरती ओहोटी ते होणार नाही. रिव्हरला फ्लड म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, हे नाही का ते पूर वगैरे येणे. ओके, रिव्हरमध्ये किंवा नदीमध्ये जसा पूर येतो, नदीमध्ये जसा पूर येऊन हानी होते, तसं सीमध्ये सी वेव येते, लाटा येते. ठीक आहे, समुद्री लाटा येते. नेक्स्ट, जानवी इज यंगर दॅन हर मदर बाय 28 इयर्स. पहा, जानवी जी आहे, जे मदरपेक्षा 28 वर्षांनी लहान आहे. यंगर म्हणजे काय, तर तरुण आहे. तरुण असणे म्हणजे लहान असणे. ओके, चला. द सम ऑफ द एज ऑफ मदर अँड डॉटर इज 62. म्हणजे मी असं म्हणू का, ते मदर प्लस जान्हवी
यांच्या वयांची बेरीज आहे 62. देन व्हॉट इज द एज ऑफ जान्हवी. जान्हवीचे वय किती आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. पहा, तुम्हाला जान्हवीचं वय शोधायचं आहे ना, ठीक आहे, आपण शोधून घेऊ. मग इथं m इज इक्वल टू J+28 बरोबर होती नाही. इथं ह्या याच्यावरून m इज इक्वल टू J+28. चला, हीच mची किंमत इथं ठेवून द्या. J+28 प्लस J इज इक्वल टू 62. ओके, J प्लस J 2J इज इक्वल टू 62 मायनस हे 28 म्हणून 2J इज इक्वल टू करा. इथं 30 करा, इथं 2 वाढवून द्या, 4 झाले. ओके, 30 आणि 60, 30 आणि 30 60, 34. 2J इज इक्वल टू 34. मग सिंगल J बरोबर 17 आहे का बरोबर. मला एकदा फक्त चेक करू द्या. 2 आणि 2 4, 30 आणि 30 8 हो 34 17. ऑप्शनमध्ये आहे का 17? हो, ठीक आहे. ऑप्शन नंबर 17, ठीक आहे. तर एकदा चेक करून घेऊ, थोडं काही वाटलं असेल तर. तुमचा आन्सर आलं 17. जान्हवीच वय मी काढले 17. ओके, आता पहा, मदर 28 वर्षांनी मोठी आहे. जर हे 17 असेल तर मदर इज इक्वल टू 17 प्लस 28 किती होते? 7,1505 हातचा 1 3 1 4 45. ठीक आहे. चला, मग जान्हवी तुमची आहे 17 वर्ष, मदर आहे 45 वर्ष. दोघांच्या वयांची बेरीज 62 येते का पाहून घ्या पहिला. आता 7 5 12 2 हातचा 1 4 आणि 2 6 62 बरोबर. ओके, बरोबर आहे तुमचा आन्सर. आपला आन्सर बरोबर आहे. ऑप्शन नंबर ए, जान्हवीचं वय 17 वर्ष आहे. मदरचं विचारलं नाही, पण विचारलं असतं तर आपण 45 आन्सर सांगितलं असतं. ठीक आहे. द स्क्वेअर रूट ऑफ 625, 625चा स्क्वेअर रूट किंवा वर्गमूळ किती आहे? तर 625 वर्गमूळ 25 आहे. सुरेश परचेस, बघा एकदम इझी क्वेश्चन आहे. याला वर्गमूळ विचारले तुम्हाला, एकदम इझी क्वेश्चन विचारत आहे. सुरेश परचेस्ड 5 कार्स फॉर RS 1,51,515. ओके, 1,51,515. देन व्हॉट इज द प्राइस ऑफ 1 कार? ठीक आहे, एकदम इझी आहे. 1 कार. 5 कारची किंमत एवढी आहे, तर एका कारची किंमत भागेला 5 कार. ओके, चला, 5 त्रिक 15, 1ला भाग जाते म्हणून 0 द्या, पुन्हा 5 त्रिक 15, 1ला भाग जाते म्हणून 0 द्या, पुन्हा 5 त्रिक 15. 303 03, 30 30 3, हे 30 30 3, ऑप्शन सी. ओके, चला, 12/45 बरोबर 12 इंटू 45 इज इक्वल टू x/135. सो x इज एकदम इझी आहे, काही तेवढं मोठं 12/45 बरोबर x/135. करा, एक्सची किंमत इथं काढा. 3 चौक 12, 15 त्रिक 45, हे होते 15 9 135 आणि 9 चौक 36. 36 इज इक्वल टू x. चला, एक्सची किंमत 36, ऑप्शन नंबर सी. ओके, नेक्स्ट. 45.05 भागिला 1000, 45.05 भागिला 1000. ओके, पहा खाली 3 शून्य आहे ना, पुन्हा इकडे 3 शून्य वाढवून द्या. 1 0 2 0 3 0. ठीक आहे. 0.045 05 0.045 05 0.045 ऑप्शन नंबर डी. ओके, फाइंड आउट द नंबर 29 इन रोमन नंबर. पहा, हा क्वेश्चन रिपीट झाला आहे. इथे 19 विचारलं होतं, 2023 मध्ये 39 विचारला आहे. ओके, 29 म्हणजे किती होते? हे होते 31, हे होते 29, हेच ऑप्शन बी. ओके, चला, नाही थांबा, हा क्वेश्चन हे नाही बनत असं, हे ठीक आहे 29 आणि हे होते, हे पण नंबर नाही असं, हे 31 होते, हे 29 आहे. ऑप्शन नंबर तुमचं सी बरोबर आहे. हे जे 2 क्रॉस केले ना, असे रोमनमध्ये काही अंक नसते, असे रोमनमध्ये अंकच नसते असे. ओके, नेक्स्ट. द मंथली एक्सपेन्स ऑफ 45 चिल्ड्रन इन अ हॉस्टेल इज RS 99,090 रुपीज. देन व्हॉट आर द मंथली एक्सपेन्स ऑफ 1 चाइल्ड? ठीक आहे, 45 लोकांचा 45 याचा एवढा खर्च आहे, तर एकाचा किती? पहा, 45 विद्यार्थ्यांचा 9,090 खर्च आहे, तर एका लोकाचा x खर्च आहे. ठीक आहे. चला, बघा काय करायचं, काही टेन्शन घ्यायचं नाही.
खाली विद्यार्थी आहे ना म्हणून इकडं खाली विद्यार्थी आले पाहिजे, वर खर्च आहे ना म्हणून इकडं खर्च आला पाहिजे, यांना पण आन्सर तुमचं निघते. आणि याचा उलटं केलं, समजा आपण 45 विद्यार्थ्याला खर्च आहे 9,090 रुपये, तर एका विद्यार्थ्याला किती खर्च, हे असं केलं तरी बरोबर निघते, असं केलं तरी बरोबर निघते. फक्त आणि फक्त लक्षात ठेवा, जी गोष्ट तुम्ही इथं वर ठेवली तिथं वर ठेवायची, जी गोष्ट इथं खाली ठेवली ती इथं खाली ठेवायची. ओके चला. 5×2=90 भाग जात नाही म्हणून 0 द्या. हे 9ला भाग जात नाही म्हणजे म्हणून पुन्हा 5×2=90. x = 202. ऑप्शन सी. ओके सेम यानं पण आन्सर निघते. 5×1=50 पण खाली 202 येणार येते. ओके चला मग बघा आता बघा हे येते 1/202 = 1/x. बस एक्सला इकडे ना 202 तिकडे न्या, x = 202 आलं तुमचं आन्सर. ठीक आहे 202 तुमचा आन्सर आहे. नेक्स्ट इझी क्वेश्चन विचारले, एकदम काही हार्ड क्वेश्चन विचारले नाही. सगळे मित्रांनो आपण टाईप माझ्या बॅचमध्ये यूट्यूबवर पण कव्हर केले, सगळे यूट्यूबवर पण आपले झाले बॅचमध्ये आणि पेडमध्ये पण तुम्हाला मी शिकवून दिले. ओके 68 नंबर. 35 - 25 - 5 + 6 × 4 पहा 5×5 = 25 आणि हे होते 6×4 = 24. जमलं. 35 - 5 + 24. ओके ह्या दोघांची बेरीज वजा करा, 30 आन्सर येते. 30 + 24 किती 54. ऑप्शन सी 54 रुपये. 54 ऑप्शन आहे. ओके नेक्स्ट हे झाले क्वेश्चन, हे रिपीट झाले क्वेश्चन. हे जे आहे ना पहा 68 झालं ना आपले, हे बघा 54 आन्सर. हे 68 क्वेश्चन झाले होते. हे जे क्वेश्चन आहेत ते रिपीट झाले. 56, 57, 58, 60, 68. 68 क्वेश्चन झाले. हे 69वा क्वेश्चन. x + 5 = 37. तर x बरोबर किती. ठीक आहे हे x = 37 - 25. ठीक आहे 7तून 5 गेले 2, 1 वापस घ्या. सॉरी नाही वापस घ्यायची गरज नाही. ओके 3तून 2 गेला 1, 12 तुमचा आन्सर. ऑप्शन बी. ओके ऑप्शन बी. वन व्हेकल कट्स द डिस्टन्स ऑफ 120 मीटर्स इन 9 सेकंद. ठीक आहे एक गाडी 120 मीटर 9 सेकंदामध्ये पार करते. देन व्हॉट इज द स्पीड ऑफ द व्हेकल पर आवर. ताशी वेग किती आहे बघा. अंतर अपॉन वेळ म्हणजेच तुमचा असतो वेग. ठीक आहे लिहून घ्या. अंतर किती आहे 120 मीटर अपॉन 9 सेकंद. अंतर अपॉन वेळ. ठीक आहे तुम्हाला आता काय पाहिजे, स्पीड पाहिजे. कशामध्ये पाहिजे, पर आवरमध्ये पाहिजे. ताशी पर आवर म्हटलं तर तास म्हणजे मोठी संख्या म्हणून वर 18 द्यायचे मोठी संख्या आणि खाली 5. ओके 9 × 2 = 18, 5 × 2 = 10, 2 × 2 = 4, 12 × 4 = 48. 48 किमी पर आवर. नेक्स्ट 15% ऑफ 1200. 1200 15% करा. काय नाही हे टक्के काढून टाका, भागायला 100 करा. 200 200 कटले. 12 × 15. तुम्हाला मी माझ्या बॅचमध्ये सांगितलं 12 × 15 हे कायमस्वरूपी बऱ्याच वेळेस तुमच्या एक्झाममध्ये 12 × 15 हे येते. एक्झाममध्ये पण येते, प्रॅक्टिसमध्ये पण येते. 12 × 15 हे कॅल्क्युलेशन येते आणि ते डायरेक्ट पाठ करा 180 होते. ओके 12 × 15 डायरेक्ट पाठ करा 180 होते. 12 × 15 180 होते. 15 × 2 = 30, हातचे 3 उरले. 15 × 3 = 18, 180. आता पुन्हा सांगतो 12 × 15 पाठ करून ठेवा. तुम्हाला नेहमी प्रॅक्टिस करताना पण 12 × 15 बरेच वेळेस विचारले जाते आणि एक्झाममध्ये पण येते. 4×5 4500 सेंटीमीटर = रिकाम जागा किलोमीटर. पहा तुम्हाला मी शिकवलंच आहे तसं KHD DCM मधामध्ये जीमेल. ओके किलो हेक्टोडेका ग्रॅम मिली लिटर, किलो हेक्टोडेका डेसी सेमी मीटर. सेमी म्हणजे हे होते सेंटीमीटर. ठीक आहे सेमी किंवा सेंटीमीटर. किती सेंटीमीटर आहे 4500 लिहून घ्या. 4500. तुम्हाला काय पाहिजे किलोमीटर म्हणजे पाहिजे म्हणजे इथं पाहिजे. ठीक आहे बघ इथून इथं आलंय का तुम्ही 1 0 हटवता म्हणून राहते तर तुमचे 450 राहते. ओके इथं आल्यानंतर पुन्हा 1 0 हटवता 45 राहते. इथं नंतर पुन्हा 1 0 हटवता. 1 0 हटवणं म्हणजे काय तर पॉईंट हटवणे. इथं नंतर पुन्हा 1 0 हटवता 0.45 आणि जेव्हा तुम्ही इथं येता किलोवर येता किलोमीटरवर येता तेव्हा पुन्हा 1 0 हटवते. एवढं तुमचं आन्सर आहे. ठीक आहे चला 0.045
0.045 ऑप्शन डी. ओके, ऑप्शन डी. सगळ्या गोष्टी तुम्हाला मी प्रॉपरली शिकवून दिल्याच आहे. ज्यांनी कोणी क्लास नसेल जॉईन केले आपले त्यांनी यूट्यूबवर आहे फ्रीमध्ये अटेंड करा. ओके. हाऊ मेनी 2 रुपीज कॉइन्स will one get by giving 36 coins of 35 पैसा. पहा काय म्हणते. हाऊ मेनी 2 रुपीज कॉइन्स विल वन गेट बाय गिविंग 36 कॉइन्स ऑफ 50 पैसे. पहा काय म्हणते. 50 पैशाचे 36 कॉइन्स तुमच्याकडे आहे, त्याच्याऐवजी 2 रुपयाची किती कॉइन भेटन. पहा 36 कॉइन्स ऑफ 50 पैसे. 50 पैशाचे 36 कॉइन्स एवढे रुपये तुमच्याकडे आहे, त्याच्याऐवजी 2 रुपयाचे किती नाणे भेटेल ते तुम्हाला इथे शोधायचं आहे. पहा 50 पैशाचे 36 कॉइन म्हणजे हे होते तुमचे 18 रुपये. ठीक आहे, 18 रुपये होते. बस या 18 रुपयाला 2 रुपयाच्या नाण्यामध्ये कन्वर्ट करा. 9 नाणे होते तुमचे. ठीक आहे, 9 नाणे इज इक्वल टू 18 रुपये. आन्सर तुमचे किती, 9 नाणे, 9 कॉइन्स. ओके. इफ इन द मंथ ऑफ मे थोडं फास्ट घेतो कारण की कवर पण झाला पाहिजे आपला, कारण की आपले आणखी 15 क्वेश्चन बाकी आहे. 15 क्वेश्चन. इफ इन द मंथ ऑफ मे द डेट ऑन फर्स्ट फ्रायडे इज 4, देन व्हॉट विल द डेट ऑन द लास्ट संडे ऑफ द मंथ. पहा मे महिन्यामध्ये जो पहिला फ्रायडे आहे, पहिला शुक्रवार आहे, त्याची तारीख 4 आहे, तर व्हॉट विल द डेट ऑन लास्ट संडे, शेवटच्या रविवारी तारीख किती असेल. हाच प्रश्न आहे. झाला आहे, शिकवला मी हा प्रश्न, असा प्रश्न. ओके. पहा फर्स्ट फ्रायडे आहे, 4 तारीख लिहून घ्या. पहिले फ्रायडे लिहा. कुठं लिहू जागा इथं, मी इथं लिहितो. फ्रायडे आहे 4 तारीख. ओके. पहा फ्रायडेच्या आधी येते कोणते, येते गुरुवार, गुरुवारच्या आधी मंगलच्या आधी सोम. 4 तारीख नंतर 3, 2, 1. 4च्या आधी कुठं रविवार येते का, नाही ना, 1 तारखेपर्यंत नाही येत. ओके ठीक आहे. फ्रायडे नंतर कोणता वार येते मग, शनिवार, जी 5 तारीख असन. रविवार 6 तारीख असन. समजला. पहिला रविवार 6 तारखेचा आहे. आता काही टेन्शन घ्यायचं नाही. +7 ॲड करा, सेकंड रविवार होते. +7 ॲड करा, आणखी एक रविवार येते. +7 ॲड करा, आणखी एक रविवार येते. ओके. मी म्हणतो एकतर 7 चोक 28 ॲड करा, पण हे 30च्या वर चालले, 30-32च्या वर चालले, मग 7 त्रिक 21 ॲड करा, 27 आणि 27. ठीक आहे. चला, म्हणजे बघा या 6 मध्ये जेवढ्या वेळेस तुम्ही 7 वाढवत गेले तर तुमचा वार सेम राहील. इथे रविवार आणि 6 तारखेचा 7 वाडा हा रविवार येते. 6 + 7 आणखी +7 करा, रविवार येते. आणखी +7 करा, रविवार येते. असं 7चा मल्टिपल यात ॲड करा, 27 तारखेचा रविवार येते. तुमचा शेवटचा रविवार 27 तारीख आहे. ठीक आहे. 27च्या नंतर पुन्हा रविवार करतो म्हटलं तो समोरचा महिना जाईल. आन्सर तुमचं सी. ओके. सगळ्या मित्रांनो डिटेलमध्ये सगळं तुमच्याकडून करून घेतलं आहे फ्रीमध्ये अगदी यूट्यूबवरून. बेबीसिस्टर चार्जेस RS 500 पर डे, 500 पर डे फॉर इच चाइल्ड. थोडं वर घेतो याला. प्रत्येक चाइल्डला 500 रुपये बेबी सिटरचे आहे चार्जेस. ओके. हाऊ मच इज द चार्जेस फॉर 10 किड्स फॉर 12 दिवस. पहा 500 रुपये पर डे प्राईज आहे. 500 रुपये पर डे चार्ज आहे. 10 किड्स आहे गुणिला 12 दिवस. ओके. 500 रुपये गुणिला 10 किड्स गुणिला 12 दिवस. ओके. 12 × 5 = 60 वर 1 2 3 0 1 2 3 0 60,000 तुमचा आन्सर आहे. कुठे आहे 60,000, हे सहीतच ऑप्शन नंबर सी. 60,000 तुमचा आन्सर आहे. ओके. द ॲडिशन ऑफ 2 ऑड नंबर इज द ॲडिशन ऑफ 2 ऑड नंबर. ऑड नंबर म्हणजे कोणते, हे 1 3 5 वाले. 1 3 झाले. 1 3 किती येत आहे, 1 + 3 4 येत आहे. मी म्हटलं एखादी संख्या 5 आणि 7 घेतो म्हटलं तर 5 आणि 7 5 12 होत आहे. ठीक आहे. चला, म्हणजे दिसतंय इथं इवन नंबर येत आहे. मग कोणतेही 2 ऑड नंबर करा आणि त्याचं ॲडिशन करा, बेरीज करा, तुमचा आन्सर येते नेहमी इवन नंबर. ओके. ऑप्शन नंबर बी. हाऊ मेनी चपातीज कॅन बी प्रिपेअर्ड इन 30 minutes इफ 1 चपाती इज प्रिपेअर्ड इन 12 सेकंड. पहा एक चपाती 12 सेकंदामध्ये तयार होत आहे, तर
30 मिनिटामध्ये किती चपाती तयार होईल? पहा मी काय म्हणतो, 12 सेकंदामध्ये तुमची एक चपाती तयार होत आहे 12 सेकंदामध्ये. पहिले 1 मिनिटा काढा, याला 12 पंचे 60, 60 सेकंद. जसं इकडं 5 केलं ना तसं गुणला इकडं 5 करा. 60 सेकंद बरोबर 5 चपाती. ठीक आहे. पहा 12 सेकंदात एक चपाती आहे म्हणून 12 पंचे 60 केले तर 1 पंचे 5 केले म्हणजे 60 सेकंदामध्ये 5 चपाती. 60 सेकंदमध्ये मी असं म्हणू का 1 मिनिट होते असं म्हणू का मी? ठीक आहे. म्हणजे मी असं म्हणतो 1 मिनिटामध्ये 5 चपाती. तुम्हाला तुमच्याकडे आहे 30 मिनिटं. 30 मिनिटात किती विचारलं? ठीक आहे, गुणलं 30 करा, झाले 30 मिनिटं इकडं. जसं इकडं गुणला 30 केलं तसंच इकडे गुणला 30 करा. 3 5 15 150 चपाती. ठीक आहे. 30 मिनिटामध्ये तुमच्या 150 चपाती लाटणे होऊन जाईल. 150 चपाती तुमच्या तयार होईल. 150 तुमचा आन्सर आहे. कुठे गेले 150? हे सांग चपातीवाला आहे. ऑप्शन नंबर बी 150. ओके. नेक्स्ट. इन अ विलेज आउट ऑफ 5,209 वोटर्स. ओके. 5,209 वोटर्स आहे. 1,405 मेल वोटर्स अँड 1,300 फिमेल वोटर्स डिड वोटिंग. ठीक आहे. हाऊ मेनी वोटर्स डिड नॉट कास्ट वोट? पहा एका गावामध्ये 5,209 वोटर्स आहे. त्यापैकी 1,405 आणि 1,405 मेल आहे, माणसं आहे, आणि 1,300 बाया आहे. एवढ्यांच वोटिंग झालं आहे. ठीक आहे. तर हाऊ मेनी वोटर्स डिड नॉट कास्ट वोट, असे किती लोक आहेत ज्यांना आपण कास्ट केलं नाही, ज्यांना पकडले नाही. ओके. ते तुम्हाला बघायचं आहे. काही टेन्शन घ्यायचं नाही. ह्या दोघांची बेरीज होणार आहे पहिलं आणि ते यातून वजा करून टाक्या. जेवढं वोटिंग झालंय तेवढं याच्यातून वजा करून घ्या. 1,405 प्लस 1,300, 1,405 प्लस 1,300, 05 2705. ओके. हे याच्यातून मायनस करा. 5,200 मधून 209 मधून. ठीक आहे. 5,209 मधून 2705 मायनस 2705 मायनस 9तून 5 गेले 4 0, 12तून 7 गेले किती 5 दम केला वापस, 5तून 3 गेले 2, 2504 तुमचा आन्सर. ठीक आहे. ऑप्शन नंबर ए चा इथे 2504 इज युअर राईट आन्सर. नेक्स्ट. इफ तुम्हाला समजावून सांगत आहो म्हणून वेळ लागतो थोडा, नाही तर हे एकदम इझी क्वेश्चन आहे. इफ 7 इज रिटन 7 टाइम्स अँड ॲडेड देन व्हॉट विल बी द सम? 7 हे 7 वेळा लिहिले आणि बेरीज केली. ठीक आहे. होणार किती? 7 गुणिले 7च होणार आहे. ती 7 ते 49. ठीक आहे. 7 वेळा लिहून 7 हे 7 वेळा लिहा आणि बेरीज करा. 7 तुमचा आन्सर डायरेक्ट 49 येऊन जाईल. ओके. तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांना माहीत असेलच आणि ज्यांना माहीत नसेल ठीक आहे त्यांनी असं करा ना. 1 2 3 4 5 6 7. 7 हे 7 वेळा लिहिले आणि त्यांची बेरीज केली. बरोबर किती ते 49 तुमचा आन्सर येईल. ठीक आहे. 98764. इथं काय करायचं? प्लस भाग. बरोबर. हां. इथं काय नाही, चिन्ह टाकून पाहायचे सरळ. 98764. 98764. ठीक आहे. सरळ इथं जे ऑप्शनमध्ये चिन्ह आहे ते चिन्ह लावून द्यायचे, लावून चेक करायचं. प्लस बरोबर गुणाकार, प्लस बरोबर आणि गुणाकार. 6 चौक 24. बघा बरोबर चिन्हाचे तिकडे पाच आणि इकडे पाच. हे 9 आणि 8 हे होते 17. 17 आणि 7 किती? 24. हे 6 चौक 24 होईल ना. ठीक आहे. म्हणजे 24 बरोबर 24 आले. याचा अर्थ ऑप्शन नंबर ए आपला बरोबर आहे. ठीक आहे. पहिल्या ऑप्शनमध्ये जे चिन्ह आहे ते लावल्यानंतर आपला बरोबर सगळं बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूंना बरोबर आहे म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. ठीक आहे. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ टीबी? टीबी म्हणजे आता इथून झाले आपले कॉम्प्युटरचे क्वेश्चन चालू झाले. टेट्राबाईट नाही होते, टेराबाईट. ओके. चला टेराबाईट. ट्रायबाईट हे तर होतच नाही, ट्रायबाईट हे पण होतच नाही. ओके. टेराबाईट तुम्हाला बऱ्यापैकी लोकांना माहीत असेल. टीबी म्हणजे टेराबाईट. इझी क्वेश्चन होता तो पहिला. द कम्प्युटर व्हायरस नॉर्मली अटॅक्स इटसेल्फ टू अनादर कम्प्युटर प्रोग्राम नोन ॲज. ठीक आहे.
अटॅच द कम्प्युटर व्हायरस नॉर्मली अटॅच इटसेल्फ टू अनदर कम्प्युटर प्रोग्राम. याचं आहे हे आहे ना ट्रॉजन हॉर्स. ठीक आहे, ट्रॉजन हॉर्स आहे. एकदा थोडं वाचून घ्या तुम्ही कम्प्युटर नॉलेजचं बेसिक कम्प्युटर एखादी पुस्तक वाचून घ्याल. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज आउटपुट डिव्हाइस. आउटपुट कोणकोणते आहे? माऊस हा इनपुट आहे, कीबोर्ड हा पण इनपुट आहे, प्रिंटर आउटपुट आहे. ठीक आहे. स्कॅनर हा पण स्कॅनर एक मिनटं, हो इनपुट आहे ना, हा इनपुट आहे. ओके. इनपुट आणि आउटपुट म्हणजे कसा? इन म्हणजे जे आपण डिव्हाइसला इन्स्ट्रक्शन देतो, म्हणजे सीपीयूला इन्स्ट्रक्शन देतो, जो ज्या ज्या इन्स्ट्रक्शन आत स्वतःकडे घेतो सीपीयू ते म्हणजे इनपुट, आणि ज्या बाहेर फेकतो ते म्हणजे आउटपुट. ठीक आहे. पहा, माऊसला पण इन्स्ट्रक्शन देतो मी, जसं कर्सरने इन्स्ट्रक्शन देता ते, कीबोर्डनं पण इन्स्ट्रक्शन देतो, आतमध्ये टाकतो गोष्टी, प्रिंटरनं कम्प्युटरच्या बाहेर फेकतो गोष्टी, म्हणून ते आउटपुट. ठीक आहे. मॉनिटर पण आउटपुट आहे. 1 GB इज, GB म्हणजे किती ते बाईट तर होणार नाही, KB होणार नाही, बाईट्स होणार नाही, MB. ठीक आहे. 1 GB म्हणजे 1024 MB. मोबाईलवाल्या लोकांना माहीत असेलच. ठीक आहे. पहा, कम्प्युटरचे अर्धे क्वेश्चन मित्रांनो आपले असे नॉर्मल बाहेरील 4 तरी क्वेश्चन असे आपल्या बाहेरील जगासारखेच राहते, एकदम येणारे एक. ठीक आहे. व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ WWW? वर्ल्ड वाईड वेब. वर्ल्ड वाईड वेब. वेब तर होणार आहे सुरुवातीला, वर्ल्ड वेब वाईड होणार नाही, वाईड वेब वाईड नाही होणार. ठीक आहे. चला, ऑप्शन नंबर ए वर्ल्ड वाईड वेब. बऱ्यापैकी लोकांना हे माहीत असेलच. रिकाम जागा इज द टेम्पररी मेमरी. कोणती आहे टेम्पररी? रॅन्डम ॲक्सेस मेमरी ही टेम्पररी आहे. ठीक आहे. चला, रॅन्डम ॲक्सेस मेमरी रॅम म्हणू शकता. रॅन्डम ॲक्सेस मेमरी हे टेम्पररी आहे, आणि हे रोम जी आहे ना रॅन्डम रीड ओनली मेमरी ही आहे परमनंट. ओके. द प्रोसेस ऑफ ट्रान्सफरिंग फाईल फ्रॉम इंटरनेट टू कम्प्युटर इज कॉल्ड. इंटरनेट मधून कम्प्युटरमध्ये ट्रान्सफर करण्या, एखादी फाईल ट्रान्सफर करणं म्हणजे काय? डाउनलोडिंग. ठीक आहे. इंटरनेटवरून आपण लॅपटॉपमध्ये एखादी गोष्ट डाउनलोड करतो ना, तेच गोष्ट ना इंटरनेटवर जे अवेलेबल आहे ते आपण आपल्या कम्प्युटरवर घेतली. तसंच तुम्ही मोबाईलवर एखादी गोष्ट डाउनलोड करता, पिक्चर डाउनलोड करता, काही डाउनलोड करता, तसंच आहे ते. त्याला डाउनलोडिंग करणे. काय इनडायरेक्टली काय करता ते तुम्ही काय करता? इंटरनेटवर एखादी गोष्ट व्हिडिओ वगैरे अवेलेबल आहे, फाईल अवेलेबल आहे, ते तुम्ही तुमच्या डिव्हाइसमध्ये डाउनलोड करता. होच तिथं सेन्स बनते. ओके. चला, विच ऑफ द फॉलोइंग इज अ रीड ओनली मेमरी स्टोरेज डिव्हाइस. रीड ओनली मेमरी स्टोरेज डिव्हाइस म्हणजे हे रीड ओनली मेमरी रोमचा स्टोरेज डिव्हाइस. फ्लॉपी डिस्क, हार्ड डिस्क, CD रोम, फ्लॅश ड्राईव्ह. माझ्यामध्ये तरी आन्सर हे यायला पाहिजे, हार्ड डिस्क यायला पाहिजे. ओके. हार्ड डिस्क यायला पाहिजे, तरी तुम्ही एकदा चेक करून घ्या, मी कन्फर्म नाही फक्त. ओके. विच ऑफ द फॉलोइंग कनेक्ट्स द कम्प्युटर टू अ टेलिफोन लाईन. प्रोसेसर, मॉडर्न USB. हे मी गुगलवर मॉडर्न पाहिलं होतं, तुम्ही एकदा चेक करून घ्या, मला कन्फर्म माहीत नाही तरी. व्हॉट इज द फुल फॉर्म IP? इंटरनेट प्रोग्राम नाही, इंटरनेट प्रोटोकॉल. ठीक आहे. चला, ऑप्शन नंबर C इंटरनेट प्रोटोकॉल. मित्रांनो, इथे आपले सगळे क्वेश्चन झालेले आहे इथे. बॉम्बे हायकोर्टचा आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहिला आपण. ओके. चला, हा पेपर होता 2019ची ॲड होती, आणि पेपर होता 2020चा. ठीक आहे. आणखी मित्रांनो 2023चा पण पेपर मी माझ्या चॅनलवर अपलोड केला आहे. हे पण आणि हे पण दोन्ही पण तुम्ही प्रॉपरली ॲनालिसिस केलं आहे, तुम्ही ते चेकआउट करून घ्या. ओके. व्हिडिओ ते पहा माझ्या चॅनलवर जाऊन. आणि हां, फ्रीमध्ये मी तुम्हाला मॅथ रिझनिंग शिकवून दिलं आहेच. रिझनिंग शिकवून दिलं आहे फ्रीमध्ये, मॅथ पण शिकवून दिलं आहे 2 वर्ष आधी. ओके. आणि पेड पण बॅचेस आहेत, तुम्ही त्या माझ्या ॲपवर जाऊन तुम्ही जॉईन करू शकता, किंवा यूट्यूब चॅनलवर आहेच आपल्या फ्री बॅचेस, ते पण तुम्ही जॉईन करू शकता, त्या पण तुम्ही अटेंड करू शकता. ओके. थँक्यू. कारण की मी जे शिकवलं सगळं आलं आहे. ओके. चला, मी स्वतः 3 एक्झाम क्रॅक केले, त्यामुळे तुम्हाला मी ते सांगत आहो. निश्चितच मी ज्या पद्धती अप्लाय करून, ज्या ट्रिक अप्लाय करून मी एक्झाम क्रॅक केली, त्या पद्धतीचा तुम्हाला फायदा हो ही अपेक्षा. ओके. थँक्यू.